गुड मॉर्निंग. तर दिवस आहे दुसरा. रेडी झालो आम्ही. आता निघतो परत सर्व एक्सप्लोअर करायला. रेडी झालोत. चला आज तर बाईकने फिरणार आहेत. आधीच बुक करून ठेवले. काल भेटली नाही कुठली बाईक. मी चेकला आधीच ऑनलाईन बुक करून ठेवू. झाले बुक. तर जातोय तिकडे रॉयल एनफिल्डच्या इथे. खूप चालायचं आहे तिथे पण. 2.5-3 किलोमीटर आहे. काल लकी डिबी पॉईंटवरून आलो. थकलेलो, लगेच झोपून घेतलं. तर बघूया कुठे कुठे जातोय ते. फणस दाखवतो. फणस आहेत नाही इथे. हो ना, हात लावत नाही शाळेत. आपला गेस्ट हाऊस निघतो आता बाहेर आपण. पहिले काहीतरी खाऊ जाऊ. नंतर मग 2 बाईक घेतल्यात आम्ही रेंटवर. सुक्की मच्छीवाला दाखवतो तुम्हाला. सुक्की मच्छी एकदम भारी. एकदम सुकून झाल्या मच्छ्याच मच्छ्या. इकडे मच्छीबाज जाम चालते. खोललं का म्हणते, टाकलंय का काय? आता तर उघडलं त्यांनी. आम्ही दाखवतो. पूर्ण मस्त एकदम करून झालं. सुकट, जवला, लायरा, बांगडा, मांदिली फ्राय. बागडा आहे ना रे. हां, गोल मीठ लावून मस्त एकदम. खायचं, भाजायचं ना, खायचं नसतं. फक्त भाजून हायवे जवळ आहे हॉटेलपासून. एकदम जाऊ काहीतरी खाऊ तिथे आम्ही मस्तपैकी. मग गाड्या घेऊ आणि फिरू दिवसभर. पण गाड्यांची पण लिमिट आहे. 115 किलोमीटरवर जाऊ शकतो. सकाळचा नाश्ता आपला इंदोडा. तर आता आपण आलो आहे एरू करून एक गाव आहे ते जायला. इकडनं ऑफ राईड आहे. त्यांची जिप्सी असते, तीच घेऊन जाते आपल्याला, तीच सोडते. एका जीपमध्ये 8 जण असतात. शेअर करून जायला लागते. पण त्याला थांबायला लागते. तर आम्ही 3 जण होतो. आणखीन 3 मेंबर आलेले. त्यांच्या जोडीला आम्ही शेअर केला. 620 रुपये घेतले आमचे. जोडीला जायचं, जोडीला यायला लागेल. एक जीप येते. आता जसं जसं टोकन नंबर आहे तसं तसं ते जातं बस.
लुटायचे धंदे, अजून काय नाही. आता आम्ही पण जाऊ, बघूया. गाडी पार्क केली इथं. आता जिप्सी आले, तर आपला टोकन नंबर कधी येते त्या हिशोबाने जाऊ आणि बघू. मस्त, खूप चांगलं बोलतात. आता गेल्यावरती माहिती पडेल कसं आहे कसं नाही. 5 मेंबर येते, चालले आता इथं. तर मग आपला नंबर आहे. आलेली आपण निघतो आता. Normal water, hot water, and chilled. मस्त वाटतं वातावरण एकदम. म्हणजे मस्त बनवलेलं पण आहे. भारी एकदम. बांधलं त्यांनी. एक छोटासा ऑफिस आहे, वरती पण तिकडे आहे काहीतरी. जाऊन बघू तिकडे आपण. पूर्ण ओपन. हवा वगैरे एकदम मस्त येते. समोरच बघायला तर एकदम मस्त डोंगर आहे. फक्त एकच कमी आहे, म्हणजे पावसाची कमी आहे. पाऊस पडेल ना तर काय भारी वाटेल. काल मस्त पाऊस पडत होता, पण काल यायलाच जमलं नाही. बघू आता, अजून अर्धा तास 1 तास आहे तिथे. पाऊस पडेल तर बरं आहे. वरती जाऊन बघू आपण. वरती चाललोय, बघूया अजून काय डिटेल. आता 10,000 काल खर्चा वहाँ सब कर मिला के देखा कितना हो. स्लायडिंग वगैरे बनवली इथे लहान मुलांसाठी समोर. मस्त बनवल्या, बघण्यासारखं आहे. वायनाड म्हणजे राहुल गांधी जिंकून येतो इकडनं, पण भारी आहे. पूर्ण वायनाड भारी. काय पण कुठे कचरा नाही, काही नाही. साफ सुथरा एकदम. रस्ते एवढे भारी. हां, तेच मुंबईला धूल धूल धूल. आणि इकडे बा लहान मुलांचं 5 ते 12 वर्ष. आज ट्रेन बाहेर हे तिकडे खूप मोठं आहे रे. कधी आज ट्रेन मस्त एकदम. हे इथे
पूर्ण टॉपवरती आलो आपण आता आणि टॉपवरून तर गावाचा नजारा आपण एकदम टॉपवरती आलो आहे आणि टॉपवरती आय लव हिरू टॉपवरून हा नजारा पूर्ण लास्ट आहे. तर आता आपलं झालं आहे फिरून आणि ह्या विलेजला फक्त 4 वर्ष आलेत बांधलंय. काय ओल्ड वगैरे असं काय नाही संपत्ती, ते फक्त टुरिस्टसाठी त्यांनी बांधलंय. छान आहे, या एकदा तुम्ही. आणि पावसाळ्यात तर आणखी छान आहे, मस्त. तर आज बंद आहे मंडेला. एडिकल काव प्रत्येक मंडेला बंद असते ती वाटतं. आम्ही बघितलंच नाही, मी आलो आम्ही एवढ्या लांब. तर बघू मुटुंगा सफारी तरी आहे का नाही. बाय बाय. तर आता आपण आलेलो आहेत वायनाड वाईल्ड लाईफ सँच्युरी मुटुंगा. 3 वाजता स्टार्ट होणार आहे. 3 पर्सन, आम्ही 6 पर्सन आहेत. तर एक जिप्सीज बुक केलेली आहे. 3 आम्ही आणि आणखीन 3 भेटले आम्हाला. शेअर करून आम्ही बुक करणार आहे. 2700 रुपये एक जिप्सी. आणि जिप्सी कुठल्या आहेत त्या माझ्यासमोर दाखवतो. या जिप्सी आहेत. जे बसमध्ये गेलो तर 300 रुपये पर पर्सन. म्हणून आम्ही जिप्सी बुक केले. 500 रुपये पर पर्सन पडते आम्हाला. पहली जिप्सी जा रही है अंदर. तर आता आपली पण जिप्सी आलेली आहे आणि आपण सुद्धा आता बसणार आहेत आणि सफारीची सुरुवात करणार आहेत. आगे एक ही है.
तुम्ही जर कधी वायनाडला आला तर बंदीपूर नॅशनल पार्कला जा, कारण की इथे आम्हाला एवढे काही प्राणी बघायला नाही भेटले आणि तिथे खूप प्राणी असतात असं आम्ही ऐकलं आहे. आता मी वायनाडच्या म्युझियममध्ये आलो आहे. हे पार्कच्या बाहेरच आहे आपल्या, बघायला भेटते तुम्हाला. बंदीपूर नॅशनल पार्क इथून 80 किलोमीटर आहे. तो म्हैसूर उटी रोडवरती आहे. तो बघूया आम्ही उद्या एखादा जाऊ तिकडे, तुम्हाला बघायला भेटेल. आजचा दिवस पण संपला आमचा. सफारी वगैरे बघून झाली. आता आम्ही निघालो हॉटेलकडे. गाडी वगैरे देऊ आणि जाऊन जेवू आणि झोपू.